इयत्ता चौथी कविता 11वी नाखवा दादा नाखवा दादा भाग 2. पुढे तो मुलगा काय म्हणतो आहे ते आपण पुढील ओळींमधून पाहूया. पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाल, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाग. नाखवा दादा, नाखवा दादा. आभाळात रंगीत ढग, ढगांमागे इंद्रकमान, कमानीवर घेऊन झोके पाहायची आहे खाडीची शान. नाखवा दादा. मॅडम, पाख म्हणजे काय? मुलांनो, पाख म्हणजे पंख होय. या ओळींमधून मुलगा सांगत आहे की रानमाळावर लाखो दवबिंदू पडले आहेत. सूर्यकिरणांमुळे ते दवबिंदू हिऱ्यासारखे चमकत आहेत. सकाळच्या कोवळ्या उन्हात आकाशाचे निळे पंख झगमगत आहेत. आकाशात रंगीत ढग तरंगत आहेत. त्या ढगांच्या मागे इंद्रधनुष्य उमटले आहे. त्या इंद्रधनुष्याच्या कमानीवर बसून मला झोके घ्यायचे आहेत. पुढे तो मुलगा काय म्हणतो आहे ते आपण पुढील ओळींमधून पाहूया. सोनसळ्या कवडशा, सोनसळ्या कवडशा, न नेऊन चालेल काय? नाखवा दादा, ऐ नाखवा दादा. नाखवा दादा, नाखवा दादा, नाखवा दादा, नाखवा दादा. खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्या? काही नको सोन्या मला, काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरेगार. नाखवा दादा. या ओळींमध्ये तो लहान मुलगा नाखवा दादांना विचारतो आहे की हे सुंदर दृश्य मला पाहायचे आहे, म्हणून मला खाडीच्या पलीकडे जायचे आहे. तुम्ही मला खाडीच्या पलीकडे न्याल ना? यावर ते नाखवा दादा मुलाला म्हणाले की तुला खाडी पलीकडे न नेऊन मला कसं चालेल? मुलगा त्यांना म्हणाला की मग तुम्ही त्यासाठी काय मोबदला घ्याल? तेव्हा नावाडी त्याला म्हणतो की त्या बदल्यात मला काही नको, मला फक्त तुझ्या गोबऱ्या गालांची एक पापी दे. अशा प्रकारे कवयित्रीने नाखवा दादा या कवितेच्या माध्यमातून एक लहान मुलगा आणि नावाडी यांच्यातील संवाद दाखवून खाडीच्या पलीकडे असणाऱ्या निसर्ग दृश्याचे अतिशय सुंदर असे वर्णन केलेले आहे.